राम राम मंडळी, तर आज आपण बनवत आहोत छोले मंचुरियन। तर सगळ्यात प्रथम मी कोबी कापून घेतलेला आहे, त्याच्यामध्ये टाकला कांदा, त्याच्यानंतर कांद्याची पात, मसाला, लाल मसाला म्हणजे हळद, मीठ, त्याच्यानंतर मी टाकलं 1 वाटी तांदळाचं पीठ, अर्धी वाटी त्याच्यानंतर टाकलेलं आहे कॉर्नफ्लॉवरचं पीठ। त्याच्यानंतर मी ते सगळं मिक्स करून पाणी टाकून चांगलं पीठ मळून घेतलेलं आहे। खूप लोक काय करतात त्याच्यामध्ये मैदा सुद्धा टाकतात, पण मी मैदा टाकत नाही, ते मला थोडंसं अनहेल्दीच वाटतं। तर हे छानपैकी पीठ जाडसर असं मळून घ्यायचे, त्याचे गोळे तयार करायचे आणि गोळे तयार करून झाले की ते आपण तळायला सुरुवात करायची। तर इथे मी बघा तेल तापत ठेवलेलं आहे, तेल तापत ठेवलं आणि चेक केलं की तेल किती गरम झालंय। तेल प्रॉपर गरम व्हायला पाहिजे, तरच ते प्रॉपर शिजलं जातं आतून। तर मंद आचेवर शिजवायचं नाही आपल्याला, ना जास्त फ्लेमवर शिजवायचं आहे आपल्याला, ते मीडियम फ्लेमवर शिजवायचं आहे। तर बघा आपण शिजवत आहे, एक 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 करून हे सगळं शिजवून घ्यायचं आहे। व्हिडिओ जास्त लेंदी व्हायला नको, त्याच्यामुळे मी ते थोडंसं फास्ट केलेलं आहे, म्हणजे तुमचा टाईम देखील जायला नको। बघू शकता तुम्ही। त्याच्यानंतर मी चिंग्सचं एक मसाल्याचं पॅकेट आणलं होतं, जे की मंचुरियनचं पॅकेट आहे। तर मी 2 ते 2.5 वाट्या पाण्यामध्ये ते मसाला टाकला। परत त्याच्यामध्ये मी टाकलं रेड चिल्ली सॉस, त्याच्यामध्ये मी टाकलं सोया सॉस आणि त्याच्यामध्ये परत मी टाकलं ग्रीन चिल्ली सॉस आणि हे सगळं मिक्स करून घेतलं आणि ते मी एका साईडला ठेवून दिलं। त्याच्यानंतर बघा तुम्ही हे सगळं प्रॉपर शिजलेलं आहे, तळून झालेलं आहे। मग मी तेलामध्ये टाकलं आलं लसूण बारीक केलेलं, कांद्याची पात, मग टाकलं कांदा कापलेला, मग त्याच्यामध्ये टाकलं मी कॅप्सिकम म्हणजे ढोबळी मिरची। त्याच्यानंतर हे सगळं काय आपल्याला प्रॉपर फ्राय करून घ्यायचं आहे। फ्राय करून झाल्यावरती ते जे मिश्रण आहे मी बनवलेलं मगाशी चिंग्सचं, ते टाकायचं आहे। त्याच्यामध्ये एक व्हिडिओ माझा स्किप झाला होता, तो म्हणजे कॉर्नफ्लॉवरचं पीठ मी 1 चमचा अर्ध्या वाट्या पाणीमध्ये मिक्स करून घेतलं आणि ते सुद्धा टाकलं होतं, त्याच्यामुळे ते जास्त घट्ट झालं। तुम्ही पाहू शकता ते प्रॉपर असं घट्टसर झालं। थोडा वेळ थांबावं लागतं बरं का, जर थांबलं नाही शिजवायसाठी तर मग ते पातळच राहतं। त्याला तुम्ही जेवढं चांगलं शिजवाल तेवढं ते चांगलं शिजलं जातं। शिजल्यानंतर त्याच्यामध्ये मी 2 टेबलस्पून जे आहे ते केचप टाकले, टोमॅटो केचप, 3-4 चमचे टोमॅटो केचप टाकलेला आहे आणि 2 चमचे त्याच्यामध्ये मी शेजवान चटणी टाकली होती। आणि मग त्याच्यासोबत मी ते जे शिजवून घेतलेलं आहे मंचुरियन्स, ते तळून घेतलेले जे आहेत ते सगळं टाकलं त्याच्यामध्ये आणि मग त्याला व्यवस्थित स्टीर करून घेतलं, तुम्ही पाहू शकता। आणि मग ते त्याच्यामध्ये प्रॉपर मिळून जाण्यासाठी थोडं 4 ते 5 मिनटं आपल्याला अजून शिजवून घ्यायचं आहे। तुम्ही पाहू शकता त्याचा कलर कसा आलेला आहे। तर तुम्ही नक्की ट्राय करून बघा। माझी रेसिपी आवडली असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका माझं चॅनल।